आपण बघत आहात उमेन्स 24 चॅनल. अमरावतीतून एक प्रेरणादायी बातमी. आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांची जयंती आणि संत विनोबा भावे यांचा स्मृती दिन या दोन्ही महत्त्वाच्या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अमरावती जिल्हा व शहर शाखेने मनपा शाळा क्रमांक 14 वडाली येथे संविधान जागर हा खास प्रबोधन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात तब्बल 134 विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाची प्रस्तावना सोप्या भाषेत समजावून सांगितली गेली. देश कोण घडवणार, कोणासाठी घडवणार, कसा घडवणार या मूलभूत प्रश्नावर आधारित प्रत्येक शब्दाचा अर्थ पटवून दिला. आणि सगळ्यात खास विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचनही केले. मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव विजय डवरे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुण्याहून आलेले निश्चय सुशांत साधना, संविधान जागर अभियान वेदांत कोल्हे, सतीश पडाडे, सृष्टी हुराडे आणि सत्यजित गवई यांनी मुलांना संविधानाच्या मूल्यांची खरी ताकद कळावी यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शनही केले. जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल कुकडे यांची विशेष उपस्थिती लाभली. मुख्याध्यापिका सुनंदा मेहरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी झाला. प्रास्ताविक निलिमा लव्वाडे, संचालन कल्पना सवई आणि आभार प्रदर्शन प्राजक्ता चौधरी यांनी मानले. चेतना बोंडे, स्मिता नितनवरे, ज्योती सातपुते, जोशना वानखडे, मोनिका पंधरे, अनिता विधाते, वैशाली देशमुख, प्रणिता देशमुख, सुलोचना गावडे, अनुप भारंबे यांच्यासह अनेकांनी मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वी केला. छोट्या छोट्या मुलांच्या मनात संविधानाची बीज रोवणारा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे. पुढच्या पिढीलाही संविधानाची खरी ताकद कळलीच तरच खरा लोकशाही विजय होईल असं या कार्यक्रमाने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. स्वामी म्हणे याची नका करू पूजा, स्वामी म्हणे याची नका करू पूजा, सांगा एक तुझ्या अर्थ याचा, सांगा एक तुझ्या अर्थ याचा, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, दयाला जाणून घेई घेई, दयाला जाणून घेई घेई. घडामोडीसाठी बघत रहा उमेन्स 24 चॅनल.